चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य. आता चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये जे काही दगडफेक झाली त्या रस्त्यावर पडलेला प्रत्येक दगडाचा फिंगरप्रिंट म्हणजे आपल्या हाताचा ठसा त्याचा अभ्यास पोलीस तिथं करत आहे. काय महान वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे आता असं वाटतं की फॉरेन्सिक विभाग जो आपला आहे महाराष्ट्राचा त्याला एक मार्गदर्शनची सिरीज ही चंद्रकांत दादांनी करावी, एक गेस्ट लेक्चर घ्यावं. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही. तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुखपद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काय ना काहीतरी चांगलं निघेल. त्याच्याचबरोबर फक्त या देशामध्ये ही टेक्नॉलॉजी न ठेवता चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं. आपण फक्त अमेरिकेचं ऐकत चाललेलो आहोत. आता जर चंद्रकांत दादा अमेरिकेत गेलं तर अमेरिका आपलं या फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीबद्दल तिथं ऐकतील असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं. कारण काय झालं आहे, सरकार अतिशय लोक सरकारबद्दल वैतागलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांना एक वेगळं डिपार्टमेंट काढलं गेलं लोकांना मनोरंजन करायचं आणि त्यांना जर मंत्रिपद दिलं तर कुठंतरी लोकांचं मनोरंजन त्यांच्या स्टेटमेंटमधून तिथं होऊ शकतं. आणि त्यांचं जे फॉरेन्सिक लॉजिक आहे ना ते कशाला तुम्ही दिल्लीला जाऊन लावता. महाराष्ट्रामध्ये पेपर फुटत आहेत. नीटचा पेपर फुटला, MPSCचा पेपर फुटला, त्यानंतर अजून इतर सगळे CETचा पेपर फुटला असं म्हणतात. तर ह्या पेपर फुटायच्या बाबतीतसुद्धा त्यांचं जे काही फिंगरप्रिंटचं लॉजिक आहे फॉरेन्सिकचं ते लावून त्या चोरांना त्या ठिकाणी पकडा आणि नंतर चंद्रकांत दादांना कळेल. आणि सगळेच चोर भाजपमध्ये नाही तर भाजपबरोबर त्या ठिकाणी जुडलेले आहेत. त्यामुळे उगाच असे काहीतरी स्टेटमेंट करून लोकांचाही वेळ घालू नये आणि आपण किती हुशार आहोत हे लोकांना दाखवू नये असं मला त्या ठिकाणी वाटतं. झालेलं आहे त्यामध्ये ते म्हणतं की आपण शिक्षण व्यवस्था बदल करत आहोत आणि अतिशय सक्षम शिक्षण व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली. भाजपचा विचार आपण जर बघितला तर कुठेतरी प्रतिगामी विचाराचा आहे. त्यांना प्रोग्रेसिव्ह विचार नाही तर पुरोगामी विचार हा पटत नाही. प्रोग्रेसिव्ह विचार म्हणजे काय की एखादा परिवाराची प्रगती झाली पाहिजे, देशाची प्रगती झाली पाहिजे. सायन्स असो नाहीतर जगामध्ये ज्या नवीन गोष्टी चालल्या आहेत त्याच्याबद्दल असो. पण आपण जर बघितलं RSS असेल नाही तर भाजप हे नेहमी प्रतिगामी विचार नाही तर जुने विचार, गोमूत्राचा विचार पुढे आणतील नाही तर अजून काहीतरी भलतंच काढतील, शेणापासून रंग आपण करू आणि मग कुठेतरी नवीन टेक्नॉलॉजी बाजूला राहते आणि लोकांना याच्यामध्येच गुंतून ठेवलं जातं. तुम्ही जर बघितलं असेल तर RSSचा आणि भाजपचा नेहमी मॉडर्न पद्धतीचं जे शिक्षण पद्धत आहे त्याला विरोध राहिलेला आहे. म्हणजे गरिबाली मॉडर्न पद्धतीचं शिक्षण घ्यायचं नाही. पण मोदी साहेबांच्या सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांची सगळी मुलं ही लंडनला अमेरिकेमध्ये मॉडर्न शिक्षण घेतात. मग गरिबासाठी साधं शिक्षण, गरिबाच्या पोरांनी रस्त्यावरची लढाई लढायची आणि मग नेत्यांच्या नाही तर मंत्र्यांच्या पोरांनी मात्र बाहेर शिक्षण घ्यायचं. त्यामुळे मोदी साहेब कुठल्या प्रकारचं शिक्षण व्यवस्था म्हणतात हे आम्हाला माहीत नाही. पण खरं तर भाजपचं सरकार या देशामध्ये राज्यामध्ये ज्या दिवसापासून आलं त्या दिवसापासून आपण बघितलं असेल तर पेपर मोठ्या प्रमाणात फुटलेले आहेत. त्यामुळे हा जो नवीन कायदा बनला आहे तो पेपर फुटीच्याबद्दल कायदा बनलेला आहे. पण पेपर फुटलाच नाही पाहिजे याच्यासाठी कुठलाच दुर्दैवाने त्या ठिकाणी कायदा हा केला जात नाही, नाही तर त्याच्यावर विचार केला जात नाही. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा सकारात्मक बदल हे जगात जे काही बदल चालले त्या अनुषंगाने होऊन आमच्या या गरिबांच्या मुलामुलींना शिक्षण पूर्णपणे मोफत आपल्याला करता येईल का आणि ते सुद्धा सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण देता येईल का याच्याबद्दल दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठंच चर्चा होताना दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आता मी काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तिथं गेलो होतो. क्रांतीज्योती सावित्री आई फुलेंच्या नावाने त्या युनिव्हर्सिटी तिथं काम करते. पण त्या युनिव्हर्सिटीच्या आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्याच युनिव्हर्सिटी ज्या महाराष्ट्रामध्ये आहे पूर्वी पहिल्या 10मध्ये पहिल्या 20मध्ये या देशामध्ये असायच्या आणि आत्ता आकडा बघितला 100पेक्षा मागे गेलेल्या आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी मागे चाललेल्या आहेत आणि हे सरकार प्रायव्हेट लोकांना तिथं ताकद देत आहे. प्रायव्हेट शिक्षण घेण्याची ऐपत ही गरिबाची तिथं नाही. मग कुठं ना कुठंतरी फक्त श्रीमंताचाच विचार केला जातो आहे का आणि गरिबाला मात्र त्या ठिकाणी दाबलं जातं आहे का असा सुद्धा प्रश्न तिथं निर्माण होतो.